अमरावती जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे. परतवाडा आणि शेघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 45,87,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 8 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नेमकी काय आहे ही कारवाई, पाहूया या विशेष रिपोर्टमधून. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध रेती वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवली. गोपनीय माहितीच्या आधारे परतवाडा येथील कैकाडीपुरा रोडवर छापा टाकत पोलिसांनी रेतीने भरलेला ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त केली आहे. या कारवाईत 5,07,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. यानंतर शेघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुसला टोल प्लाझाजवळ 2 स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. येथे रेतीने भरलेले 2 हायवा पकडण्यात आले. या दोन्ही कारवायांमध्ये प्रत्येकी 20,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. एकूण 3 वाहनांसह अंदाजे 11 ब्रास रेती जप्त करण्यात आली असून एकूण 45,87,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी 8 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे. अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून आले आहे. रेती माफियांना मोठा आर्थिक फटका देणाऱ्या या कारवाईची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे.